तुळजापूर तालुक्यातील काटी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांच्या वतीने विविध शासकीय योजनांचे प्रलंबित अनुदान तात्काळ वितरित करावे तसेच इतर प्रलंबित मागण्यांची पूर्तता करावी या मागणीसाठी दिनांक 18 जून 2026 पासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे। संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना, दिव्यांग योजना आदी विविध सामाजिक कल्याणकारी योजनांचे लाभार्थ्यांचे अनुदान अनेक महिन्यांपासून रखडले असून त्यामुळे लाभार्थ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे। शासनाने या योजनांचे प्रलंबित अनुदान तातडीने वितरित करावे तसेच संबंधित नागरिकांच्या इतर न्याय्य मागण्यांची पूर्तता करावी या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे। हे आंदोलन तलाठी कार्यालय मौजे काटी तुळजापूर जिल्हा धाराशिव येथे सुरू असून शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे। या आंदोलनाचे आयोजन श्री अशोक अगतराव जाधव माजी सरपंच काटी जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार धाराशिव यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले आहे। AR न्यूज मराठी रुपेश डोलारे तुळजापूर धाराशिव। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं तुळजापूर तालुक्यामध्ये काटी आहे। या काटीमध्ये निराधारांचे अनेक विविध प्रश्नाबाबत जसं की आम्ही निवेदनद्वारे शासनाला कळवलेलं आहे। गेल्या 4 महिन्यापासून या निराधारांच्या पगारी म्हणजे अनुदान त्यांना मिळालं नाही, तर या शासनानं त्याच्यावर आता तूर्त 2 तारखेपासून निर्णय घेतलेला आहे आणि आम्ही गेल्या 18 तारखेपासून 18 जूनपासून धरणे आंदोलन या ठिकाणी तलाठी कार्यालय काटी येथे करत आहोत। जवळपास गावातील 400 ते 500 निराधार लोकांचे अनुदान प्रलंबित आहेत आणि त्यासाठी आम्ही 3 जूनला रितसर तहसीलदारला निवेदन देऊन 15 तारखेपर्यंत जर तुमची साईट चालू झाली नाही तर आम्ही 18 तारखेला तलाठी कार्यालय काठी येथे धरणे आंदोलनाच्या माध्यमातून शासनाकडे न्याय मागणार आहोत असं कळवलं होतं आणि त्यानुसार 18 तारखेपासून आज 16वा 17वा दिवस आहे। आज तारीख 7 तारीख आज 7/7/2026 16वा दिवस आज आंदोलन आहे आणि शासनानं 2 महिन्याचे 30% लोकांचे अनुदान सध्याला पाठवलेले आहे कालच्या 2-3 दिवसात आणि 70% लोकांचं अनुदान आणखी देखील पेंडिंग आहे। या अनुषंगाने धरणे आंदोलनाच्या अनुषंगाने आमच्या विविध मागण्या आहेत। त्यामध्ये या योजनेतील जाचक अटी उदाहरणार्थ या लोकांची KYC करणे, आधार शेडिंग करणे, बँक लिंक करणे, मोबाईल लिंक करणे या सर्व ज्या अटी आहेत या वयोवृद्ध लोकांना ते जमत नाही, त्यांच्याकडे मोबाईल नाही, अनंत अशा अडचणी आहेत। हे शासनाला कळत नाही का? शासनाने याच्यावर विचार करावा, शासनाने याच्यावर अभ्यास करावा आणि ही सर्व अटी शासनानं निराधारांच्या वयोवृद्धांच्या अपंगाच्या बाबतीतल्या जी जाचक अट आहे ही त्वरित रद्द करावी असं पहिली अट या धरणे आंदोलनाच्या माध्यमातून आपल्यासमोर मांडत आहे। दुसरी अट आहे, मागणी आहे की गेल्या वर्षी याच ठिकाणी तलाठी कार्यालयामध्ये याच विषयावर आम्ही आंदोलन केलं होतं, लाक्षणिक 1 दिवसाचं आंदोलन केलं होतं। 11 महिन्याचं अनुदान प्रलंबित होतं त्यावेळेस सुद्धा या शासनानं तेव्हासुद्धा फक्त अनुदान चालू केलं आणि 1च महिन्याचं अनुदान दिलं, उर्वरित 10 महिन्याचं अनुदान अद्याप लोकांना मिळालं नाही। हे शासन इतकं दळभद्री शासन आहे। या वयोवृद्धांच्या अनुदानात सुद्धा कटई केलेली आहे, त्यांना अनुदान मिळालं नाही। त्यांचं पाप या शासनानं त्यांचं अनुदानाचं पाप त्यांच्या डोक्यावर घेतलेलं आहे आणि ते 10 महिन्याचं अनुदान सुद्धा यांच्या खात्यावर त्वरित जमा करावं म्हणजे अनुदान बंद झालेल्या लोकांना पुन्हा चालू झालेले आहे त्याचा फरक ताबडतोब शासनाने 10 महिन्याचं अनुदान प्रत्येक लाभार्थ्याला देण्यात यावं ही दुसरी मागणी आहे। तिसरी मागणी अशी आहे, दरवर्षी या वयोवृद्धांचं अनुदानाच्या बाबतीत
दरवर्षी यांना उत्पन्नाचा दाखला मागण्यात येतो, दारिशीचं प्रमाणपत्र मागण्यात येतो. जर एखाद्या वेळेस शासनानं यांचं अनुदान चालू केलेलं असलं, मंजूर केलेलं असलं, त्यांच्या उत्पन्नात कुठं भर पडते, कशानं भर पडते? आता ह्याने काय इस्टेट कमवणार आहेत का जमीन जायदाद कमवणार आहेत की बाबा त्यांचं अनुदान, त्यांचं उत्पन्न वाढेल असा सोर्स काय तयार करणार आहेत? काहींचं 80-85 वय झालेलं आहे, आपण बघू शकता तुमच्या माध्यमातून. यांचं उत्पन्न कसं होईल? 21,000 तर काय एक 10 ह्याच्यावरच, ह्या पगारीवरच त्यांचं उदरनिर्वाह आहे. हेच त्यांचं महिन्याला 1500 रुपये अनुदान, हेच त्यांचं उत्पन्न आहे. तर ती अट त्यांनी, आणि DRDचं प्रमाणपत्रसुद्धा मागतात. तर DRD 2002ला सर्वे झालेला आहे, त्याच्यानंतर शासनानं DRDचा सर्वे केलेला नाही. मग नवीन DRDची अट का बरं घालतात? नवीन DRDचं प्रमाणपत्र का बरं मागतात? ज्या वेळेस यांचं अनुदान मंजूर झालं पहिल्या समितीच्या बैठकीमध्ये, त्याच वेळेस सगळं डॉक्युमेंट घेतलेलं असतंय. पुन्हा शासनानं या डॉक्युमेंट मागू नये अशी एक तिसरी मागणी आमची आहे. पुन्हा या महागाईच्या सध्याच्या काळात तुम्हाला किराणा दुकानात गेलं तर 500 रुपये, 1000 रुपये पुरत नाहीत. दवाखान्याला गेलं तर 1000 रुपये, 500 रुपये पुरत नाहीत. म्हणून ह्या अनुदानामध्ये 1,500च्या ऐवजी 3,000 करावं, वाढ करावी, आणि अपंगाच्या 2,500च्या ऐवजी 5,000 करावं अशी एक मागणी आहे. पुन्हा दुसरी ह्याच्या पुढली अशी अट आहे की नवीन प्रस्ताव जर शासनाकडे दिला तर त्यांनी DRDची अट घालतात, दारिशीचं प्रमाणपत्र मागतात, आणि ज्याचं दारिशीचं प्रमाणपत्र नाही त्यांना 21,000चा दाखला पुन्हा मागतात. तर 21,000च्या दाखल्याची ही अट जी आहे, आता 21,000चा उत्पन्नाचं कुणाच राहिलंय, तरी त्याची 21,000ची अट शासनानं वाढवून शिथिल करून ती 50,000पर्यंत उत्पन्नाचा दाखला मागण्यात यावा, आणि त्याबद्दल ती 21,000च्या अटीच्या ह्याच्यात शिथिलता आणून 50,000चा करावा अशी एक मागणी आहे. आणि ज्यासाठी शेवटची मागणी अशी आहे, ज्यासाठी आम्ही सगळे इथं बसलो, ते 3-4 महिन्यापासूनचं अनुदान पेंडिंग होतं. त्यात 30% लोकांचं अनुदान आता चालू आलेलं आहे. तरीसुद्धा त्याला आता 4-5 दिवस, एक आठवडा होत आला. या आठवड्यात सुद्धा बऱ्याचशा लोकांचं अनुदान आणि पेंडिंग आहे, पडलेलं नाही. त्वरित शासनानं हे अनुदानसुद्धा त्यांच्या खात्यावर जमा करावं, अन्यथा येणाऱ्या आठवड्यात, येणाऱ्या 5-6 दिवसात अशीच लोक घेऊन तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणार नाहीत आम्ही, परंतु भव्य असा मोर्चा तालुक्याच्या ठिकाणी काढून शासनाला जाग आणण्यात येईल, याची नोंद या माध्यमातून घेण्यात यावी.